पुण्यातील कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या निमित्तानं रामदास आठवलेंनी स्तंभाला अभिवादन केलं। तसंच कोरेगाव भीमा इथं स्मारक उभारण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू असल्याचं आठवलेंनी सांगितलं। त्याचबरोबर शौर्य दिनाच्या निमित्त आठवलेंनी एक कविताही सादर केली। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन केलंय। शांततेत मानवंदना करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। नाशिकच्या मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीकडून भीमा कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती। यावेळी शहरातील अनुयायांनी भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन केलं। नागपूरच्या श्रीरामभूमी जन्मस्थान यात्रेचं आयोजन करण्यात आले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला। कोराडीच्या मंदिर परिसरातून 55 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना झाले। तसंच या यात्रेत सर्वांच्या जाण्या येण्यापासून राहण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंग गडावर आदिमायेचं दर्शन घेतलं। आदिमाया भगवतीच्या मंदिरात त्यांनी पहाटे आरतीही केली। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटलांनी साईबाबांकडे प्रार्थना केली। दर्शनानंतर यावेळी विखे पाटलांनी हे वक्तव्य केलं। उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। खातेवाटपानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीत बीड आणि परभणी घटनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी आहे। माझ्या विभागाची जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी दिली। संभाजीनगरातील सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त सत्तारांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। तसंच सत्तारांची बॅनरबाजीही बघायला मिळाली। संतोष देशमुख हत्येतील प्रमुख 3 आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आता सीआयडीच्या रडारवर आहेत। यातील सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। तो महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे। तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असल्याचा संशय पोलिसांना आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 4 आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलं। वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं, त्यामुळे इतर 4 आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते सलग 3 वेळा निवडून आले होते। नंदुरबारच्या शहादा आगारातील बसेसची दुरावस्था झाली आहे। अनेक गाड्यांच्या खिडक्या खराब झाल्यात, तर काही ठिकाणी पत्रा निघालाय, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। दरम्यान आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे। दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला कंत्राटदारांना अद्याप सुरुवात केली नाहीये, तर पालिकेचे रस्ते विभाग ही याबाबत प्रतिसाद देत नाहीये। त्यामुळे पालिका अधिकारी कंत्राटदारांबाबत माजी नगरसेवकानं एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे। दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। दुचाकी चालक आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती असणार आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती बंधनकारक करण्यात आली। बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नंदुरबार पालिका प्रशासनानं कारवाई केली। या कारवाईत 300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या। व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली। 31 डिसेंबरच्या एकाच रात्रीत पोलिसांनी 17,800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली। त्यांच्याकडून 89,19,000चा दंडही पोलिसांनी वसूल केलाय। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवरही विशेष मोहिमेत कारवाई झाली आहे। धुळ्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई झाली। शिरपूर इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली। अवैध दारूसह लाखोंचा मुद्देमाल आणि वाहन जप्त केले। या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे।
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांनी गर्दी केली. आगरी कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या एकविरीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र यामुळे कार्ला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सध्या वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात अरदास करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. शीख बांधवांनी यावेळी कीर्तन केलं. सोबतच नेत्रदीपक आतषबाजी करत मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. चंद्रपूरकरांची नववर्षाची सुरुवात देवी दर्शनानं झाली. देवी महाकाली मंदिरात आज भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. 2025 हे वर्ष सुखसमृद्धीचं जावो अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या. रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. आज सकाळपासून मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळाली. संभाजीनगरातील पैठणमध्ये 10 जानेवारीला न्यायासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या निषेधार्थही मोर्चा काढला जाणार आहे. मालेगावात वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात मोर्चा काढण्यात आला. लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या इथं कमी आहे असं म्हणत पोलीस आयुक्तालय मालेगावात व्हावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी रोहिंग्या हटाव बांगलादेशी मुक्त मालेगाव अशी घोषणाबाजी करण्यात आली. देवळा तालुक्यातील दहिवड भवरी शिवारात बिबट्यानं जाळीत बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या आणि एक गाय ठार झाली. एका बोकडाला बिबट्यानं घेऊन पळ काढला. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची या भागात दहशत आहे. गेल्या आठवड्याभरापासून ओझरमध्ये असलेल्या बिबट्याला अखेर पकडण्यात यश आले. हा बिबट्या जखमी अवस्थेत होता. राजापूर वन विभाग तसंच चिपळूण रत्नागिरी वन विभाग यांच्या अथक प्रयत्नानं बिबट्याला जेरबंद करण्यात आले.